3 दिवसांपूर्वी महाडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। रायगड किल्ल्यावर तर कधी नव्हे इतका पाण्याचा प्रवाह वाढला होता। यामुळे शेकडो पर्यटक रायगडावर गेले असतानाच मुख्य पायऱ्यांवरील काही भागात मोठमोठे धबधब्यांसारखे पाण्याचे लोंढे वाहू लागले। त्यामुळे येथील अडकलेले पर्यटक आपला जीव धोक्यात घालून या पायऱ्यांवरील वाट काढत मार्ग काढू लागले। कसे तरी हे पर्यटक पावसाच्या कचाट्यातून सुखरूप बाहेर पडले। मात्र यावेळी तेथीलच एक स्थानिक तरुण या पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे। त्या दिवशी ढगफुटी दरम्यान रायगडावरून कोसळणाऱ्या धबधब्यांनी रौद्र रूप धारण केलं होतं। याच वेळी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी गावातील मनोज खोपकर आपल्या मित्रांसह टकमक टोकाच्या खाली कोसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्यात पोहण्यास गेला होता। अचानक पाणी वाढल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही। मित्र बचावले, मात्र मनोज पाण्याच्या प्रवाहात दिसेनासा झाला होता। गेली 2 दिवस एनडीआरएफ टीम, आपदा मित्र, सिस्केप संस्था आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मार्फत रायगड पासून ते बाणकोट खाडीपर्यंत मनोजला शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू होती। अखेर 2 दिवसांच्या अथक प्रयत्नानं वाघेरी गाव हद्दीतील काळ नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह बुधवार दिनांक 10 जुलै रोजी संध्याकाळी सापडला। त्यानंतर शोध मोहीम थांबवण्यात आली। स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी बिरवाडी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला। त्यानंतर रात्री उशिरा मनोजवर अंत्यसंस्कार करण्यात आले। या दुर्दैवी घटनेने रायगडवाडी परिसर दुःखाच्या छायेत गेलाय। वादळवारा लाईव्हसाठी रामदास चव्हाण, महाड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।